दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लग्नाआधीचं नाव वहिनींचं विभा सदानंद गावडे आणि आता लग्नानंतर विभा हेमंत शाह. कसं काय जमलं, कुठे जमलं, कसं जमलं, काय काय त्यावेळेची सिच्युएशन होती, म्हणजे लग्नाच्या वेळची सिच्युएशन होती, सगळेच प्रश्न अनुभवूया. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी नमस्कार. 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 बरं, मिस्टरांना कसं बोलवता? हेमंत. हे काय असं म्हणजे हेमंत हाक पडल्यावर तो येणार. कसं काय येणार? तिकडे ये, तिकडे जा, काहीच सांगितलं नाही तर कसं येणार? त्याला माहिती आहे ना, मी इथून हाक पडली म्हणजे काय दरार आहे तुमचा? बोलवा त्याला. हेमंत. नमस्कार. बसा बसा. पहिली उखाणा घ्या. कौशल्येचा पुत्र रामांचा जन्म झाला रामनवमीच्या दिवशी, हेमंतरावांचे नाव घेते. व्हेरी गुड, खूप छान. वा वा, काय प्रॅक्टिस केली होती. द्या ओळख करून सगळ्यांची. ते माझे बाबा, नमस्कार. आई, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. नणंद, नमस्कार. हा माझा भाचा, बरं. ते आमचे नेबर, नमस्कार. हा माझा दीर लहान, नमस्कार. माझ्या 2 मुली, हॅलो. माझी बहीण, नमस्कार. मावशी, नमस्कार. पाठी कौस्तुभ माझा नेबरच आहे. बरं बरं. माझे मामा पाठी बाळमामा, नमस्कार. ही माझ्या मैत्रिणीची मुलगी, हो हो. आणि या 3 माझ्या शाळेतल्या मैत्रिणी, नमस्कार. नमस्कार. त्या याच्या पण मैत्रिणी. अरे वा, म्हणजे तुम्ही 5 जण, एकाच शाळेतल्या एकाच 5ही वर्गातले. जण. हो, व्हेरी गुड. पहिल्यापासून पहिलीपासून. पहिलीपासून आम्ही आम्ही पहिलीपासून एखादा. अच्छा, मग तुमचं बालपण कुठलं? बालपण वसईतलंच. वसईत कुठे? वसईत प्रॉपर, वसई स्टेशन, नवघर बरं. एरिया. तुमचं बालपण? वसई स्टेशनच सगळं, म्हणजे जवळपासच होतं, असं काही हे विषय. दोघे स्टेशन जवळ राहायचे हो. म्हणून ट्रॅक सापडला. नाही, ट्रॅकला सापडायला खूप टाइम लागला. म्हणजे 1ली ते 10वी अजिबात काहीच आमचं हे नव्हतं. म्हणजे एका वर्गात होतो, पण असं. पण एका वर्गात असताना तुम्ही मग एकमेकांचे स्वभाव तर माहिती असतील ना? हा, काय का हसला? कारण 1ली ते 10वी आमच्या दोघांचं कधी पटलंच नाही. आम्ही एवढा विशेष बोललोही नाही कधी. सतत भांडण करायचो. तुम्ही दोघे? हो. का हो, का का काय मला तर असं काही का असं म्हणता नाही येणार काहीच. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरून भांडतात? नाही, कुठल्याही नाही. हा, हे म्हणतायत. म्हणजे मी असं विशेष काही बोलायचो नाही आधी. हा. पण हिला काही सांगा, काही त्यांना विचारा विचारा, तरी- मैत्रिणींना खडूस होता 1 नंबरचा. काय हो, खरं आहे? 36 आकडा होता दोघांचा हो का? वर्गामध्ये. व्हेरी गुड. घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी माझ्या, म्हणजे मला 2 बहिणी आहेत. एक बहीण नाही आली आज, आणि आई वडील, आम्ही 3घी बहिणी. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे माझा मोठा भाऊ आहे, माझी लहान बहीण, आई बाबा. तुम्ही काय करता? मी स्वतः आता बिझनेसच करतो. पण मग कधी मनात कधी आलं तुमच्या? म्हणजे आमचं काही असं हे नव्हतं. 10वी नंतर मी 11वी 12वीच्या दरम्यान, म्हणजे आमचे दोघांचं, म्हणजे ह्याचा मित्र होता, माझी मैत्रीण होती, त्या दोघांना एकमेकांमध्ये इंटरेस्ट होता. तर त्यांचं करता करता आमचं कधी जुळलं आम्हालाच म्हणजे कळलं. आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. आधी एक building थोडेसे लांब सोडून. होतो. नाही, पण तुमची आधी जी काही एकमेकांवरती रागवणं, चिडणं व्हायचं, हा. दोघांचं पटायचं नाही, ते पटायला कधी लागलं शाळेत? मग ते त्या ज्या मित्रांच्या, माझा मित्र आणि हिची मैत्रीण, त्यांना भेटीगाठी करून देण्यामध्ये आम्ही सुद्धा भेटायला लागलो. त्याच्याबरोबर मी जायचो, ही तिच्यासोबत यायची. मग
आता ते बोलतायत म्हटल्यानंतर आम्ही दोघं काय करणार? बरोबर. आम्ही बोलतोय. नाही पण त्यांचं झालं की नाही? हो, त्यांचंही झालं. त्यांचं वास्तविक आमच्या- त्याला मी आज बोलवलेलं होतं, हां, पण एक त्याला काही कारणास्तव नाही येऊ शकला. अर्जंट मीटिंग होती, त्यामुळे येऊ नाही शकत. त्यामुळे तो येऊ नाही शकला. नाही तर मी खास त्याला निरोप दिला होता की ये आणि त्याची फार इच्छा होती यायची. माझ्याबरोबर तुझंही कळेल. नाही पण सांगा की मग हे सगळं जे काही तुमचं हळूहळू त्यांचं लग्न झालं, तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले मग? मग तेव्हाच म्हणजे जेव्हा त्यांचं हे करून देता देता एक 10वीचं हे झाल्यावर म्हणजे भांडण संपलं. मग तेवढं हे नाही राहिलं. मग असं वाटायला लागलं जेव्हा त्यांच्याबरोबर फिरताना की नाही तेवढा वाईट नाही आहे. मग नाही नाही, पण बोलता तेव्हा बोलता तुम्ही जेव्हा दोघे बोलायला लागले हां. तेव्हा इतर मैत्रिणींची काय रिॲक्शन होती? नाही तेव्हा शाळेतले कोण नव्हते ना जवळपास. फक्त जेव्हा एकदा आमचं म्हणजे लग्न झाल्यावर मला एकदा आमच्या शाळेतले सर भेटले. बर, तर सर मला म्हणाले अगं काय झालं? मग म्हटलं हां सर माझं लग्न झालं. मी कोणाबरोबर लग्न केलं माहिती आहे का तुम्हाला? असं की कोण माझे मिस्टर? म्हटलं मग हेमंत शाह आहे ना, मी त्याच्याबरोबर लग्न केलं, त्याच्याबरोबर माझं लग्न. सर म्हणतात हां 36चा आकडा 63चा कसा काय झाला? पण तुम्ही एकमेकांना प्रपोज कोणी केलं? कोणी कोणाला केलं? प्रपोज तसं तर मीच तिला सांगितलं होतं, मला तू आवडतेस. अरे वा, हे कधी? पण ते त्यांच्याबरोबर फिरता फिरता मग एक आम्ही पण फिरत होतो, बोलत होतो. त्यांच्याकडनं काही शिक्षण घेतलं? नाही, शिक्षण तर घेत नव्हतो, पण मग मला पण असं वाटलं की हरकत नाही आता आपल्याला हिला आपले फिलिंग्स सांगायला हरकत नाही आहे. तुम्हाला कधी अंदाज आला होता की मला तर कळतच नव्हतं म्हणजे ह्याला मी आवडत असेल काही असेल, कारण असं काही प्रपोज हे ते काही झालं नव्हतं. पण ते भेटायचो आम्ही रेग्युलर, म्हणजे कधी ती लोक भेटणार तेव्हा. मग नंतर हळूहळू आम्हीच आपसात म्हणजे आमचं बोलणं सुरू झालं. मग त्यालाही आठवत नाही की काय माहिती नाही, पण त्याने अगदी बिचाऱ्याने एकदम घाबरत रस्त्यात मला म्हटलं हा का माझ्या पाठीपाठी येतो, एकदम थांबवलं आणि मला सांगितलं बघ मला तू आवडतेस आणि मी तुला कधीच सोडणार नाही, असं याने मला प्रपोज केलं होतं. काय असं बोललं? हो, म्हणजे म्हटलं पहिला तिला विश्वासात घेऊ, कारण आधी तिला काही पटत नाही कोणती गोष्ट, आणि आता आपण रेग्युलर बोलतोय, परत त्याच्यात पुढे काही नवीन भानगड नको व्हायला. नाही बरोबर आहे. हो, आणि त्याच्यात स्वभाव तसा अड्डे हो, मी म्हटलं बहुतेक मी बदलू शकेन, पण नाही झालं. पण अजून तसं मी घाबरतो. घरी कधी कळलं मग? घरी बस असं साधारण वर्ष दीड वर्ष चालू होतं. मग त्याच्यानंतर हळूहळू घरी कळायला लागलं. मग घरून प्रेशर यायला लागलं. म्हणजे असं तर ते म्हणत नव्हते की तुमचं काही असं आहे वगैरे. मग घरून मला सांगायला लागले, अरे तुझ्यासाठी स्थळं येत आहेत, आता काय अमक्याची मुलगी आहे तमक्याची मुलगी आहे, तिकडे तुला बघायला जायचं आहे, किंवा ते घरी येणार आहेत. मग मी सांगायचो नाही सध्या आपल्याला काय बघायचं नाही आहे. मग ते असं करता करता मग आईला पण तो संशय तिचा वाढत गेला की हा नेहमीच का नाही सांगतो, आणि भाऊ तर सांगायचाच. मग फायनली कधी घरी कळलं? किती मला वाटतं 5 वर्ष आपलं अफेअर होतं. काय काय एक दुजे केली आहे दोघं? म्हणजे 2-1 वर्ष, 5 वर्ष अफेअर आहे, नक्की ठरवा ना. 5 वर्ष बघा मी सांगते तुम्हाला. 89 मध्ये मी 12th मध्ये होती. बरं तेव्हा थांब, माझं कागद घेऊन बस. नको. मग फायनली घरी फायनली म्हणजे आमचं हे झालं. त्याच्यानंतर माझे काका एकदा आईला म्हटलं, त्याच्या म्हणाले की ही असं असं फिरते वगैरे. मग त्यांनी मी कम्प्युटर क्लासला वगैरे जायची, तर क्लासेस वगैरे म्हणजे थोडं आमच्या घरात पण वाजलं. मग नंतर हे झालं. मग हा येऊन भेटला माझ्या घरी आईबाबांना. गेलो. हो. गेला. आणि ओळख तर पहिल्यापासूनच होती मग ना. यांनी घरी आल्यावर काय झालं? तेव्हा मी नव्हती. बरं, मी ॲक्च्युली तेव्हा नेपाळला फिरायला गेलेली. व्हेरी गुड. आणि मग हे माझे आई बाबा सगळे बोलले काय तुम्ही झालं. नेपाळला असताना तुम्हाला माहिती होतं हे तुमच्या घरी येणार आहे? नाही अजिबात नाही. मला काही अंदाजच नव्हता. मग ते बाबांनी वगैरे त्याला काहीतरी बोलवून घेतलं, काही त्यांना समजलं, आणि मग हा गेलेला. मी जाऊन सांगितलं की असं असं आहे, आणि मी तर लग्न करणारच आहे. म्हणजे असं नाही की उगाच फिरतोय आणि तुमची किंवा माझी किंवा माझ्या घरच्यांची बदनामी करायची आहे किंवा करेन, अशातला प्रकार नाही. तुम्हाला माझ्यावरती विश्वास आहे की नाही हे मला सांगा, पण मी 100% लग्न काय करणार. प्रतिक्रिया काय होते? आधी थोडासा शॉक होता त्यांना, पण कारण तसे फॅमिली वाईज ते पण माझ्या फॅमिलीला ओळखत होते, दोन्ही कुटुंब माहिती हा, द्यायची. दुसऱ्यांना माहितीमध्ये होते, त्यामुळे ते पूर्वीपासून. बोलले, पण मग ठीक आहे. नेपाळवरून आल्यावर तुम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती? हा तेव्हा मी पण शॉक झाली असं अच्छा. की म्हणजे हे कधी झालं, काय झालं. तुमचा बिझनेस त्याला इलेक्ट्रिकचा आहे का हो?
होता आधी होता. नगर प्रत्येक त्याने इलेक्ट्रिकमध्येच केलेला नाही होता. म्हणताय तुम्ही, होय म्हणताय, परत बघितलं. पण होता तो विसरतो. मी सांगितलं काय तुम्हाला. होय ना. आणि कारण ते प्रत्येक ठिकाणी तुमचे शॉक लागतायत ना, म्हणून म्हटलं. नाही मग फायनली मग घरून आमच्या ठरलं. याच्या घरून आधी थोडा विरोध होता, कारण यांच्या जातीत बाहेर म्हणजे अगदी गुजराती पण नाही करत, कारण हे जैन आहेत. तर यांच्यात गुजराती केलं तरी ती जाती बाहेरची होती आणि मी तर मराठी. अरे बाबा. त्यात नॉनव्हेज खाणारी. अरे देवा, चला निघतो मी आता. डायरेक्ट त्याने आता निघा असंच सांगितलेलं आहे. मग त्याच्या आईना थोडा प्रॉब्लेम होता, म्हणजे सासूबाईंना. मग हळूहळू आता याला त्यांनी म्हणजे हा नाही ऐकला, सगळं हे झालं. मग ते थोडं पण लग्न दोघांच्याही संमतीने. हो अगदी आधी एंगेजमेंट करून घेतला, म्हणजे घरच्यांनी अगदी व्यवस्थित एंगेजमेंट झालं, संमतीने व्यवस्थित एंगेजमेंट करून मग मुहूर्त काढून लग्न. ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट झाली, डिसेंबरमध्ये लग्न. डिसेंबरला लग्न. चला, अशा तऱ्हेने आता लग्न झालेलं आहे. किती वर्ष झाली? 21. पण त्यांचा स्वभाव कसा आहे आता सांग. तुला विचारलं. चांगला आहे, म्हणजे स्वभाव चांगला आहे म्हणून तर मी लग्न केलं. आणि तुम्ही काय स्वभाव वाईट आहे म्हणून लग्न केलं? या वहिनींचा स्वभाव कसा? हे चांगलं आहे. थोडंसं राग लवकर येतो पण चांगला आहे. गट. या गप्पा सुरू असतानाच आता पहिला खेळ कुठला तो बघ. डॉमिनोजचा मनोरा. 4 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपये वाढ होत जाणार. वेळ सुरू झाला. चला, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. अभिनय. 1200 मिळणार का? मिळाले. 400. एक 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. आता बोला, तुम्ही बोला. जावई माझे चांगले आहेत आणि अगोदरपासूनच मला त्यांचा स्वभाव वगैरे माहीत होता, म्हणून आम्ही काही न तक्रार करता लग्नाला परवानगी दिली. अरे वा वा, छान छान. तर मी त्यांना विरोध थोडा केला, पण काय मियाँ बीबी राजी तो क्या करेगा जी. आता व्यवस्थित आहे. आता व्यवस्थित आहे सगळं. जावं एकदम जावं म्हणजे धंधा वगैरे त्यांचा आहे सगळं व्यवस्थित. પહેલાં અમે ના પાડી કે અમને પસંદ નથી એમ, કારણ કે અમારે ગુજરાતીમાં જ લેવા. પછી હવે એ લોકો એક જ સાથે બંને જણા તૈયાર જ હતા ને પછી બગાડીને શું કરે, એટલે અમે કીધું કે અમે પણ કરી આપીએ છીએ. એટલે પછી केला म्हणून केला. હા है ना? હા એ લોકો બંને તૈયાર જ હતા એમ કે આ કે હું નહીં કરું બીજે. दुसरी बघायचीच नव्हती वाटतं. હા પછી અમે એને પરવાનગી આપી દીધી કે હવે તમે કરો એમ. અમારી ઈચ્છા પહેલાં નહોતી. सून कशी आहे? चांगली आहे अशी. चांगली आहे. बाकी सगळं गुजरातीत बोलल्या, पण सुनेबद्दल चांगलं मराठीत बोलल्या. अगोदर शाळेत असताना तर हे दोघंही भरपूर भांडायचे, त्यामुळे आम्ही स्वप्नात पण कधी विचार केला नव्हता की हे दोघं लग्न करतील. आणि जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा म्हणजे मी परत तिला विचारलं, विभा तू हेमंतबरोबर लग्न केलंस? ती म्हणाली हो. तेव्हा म्हणजे आम्ही शॉकच झालो होतो की हेमंत आणि विभाचं लग्न. पण नंतर तिने आम्हाला सगळी स्टोरी सांगितली असं. आणि आता म्हणजे आम्ही भेटतोय, नेहमी भेटतोय, त्यामुळे दोघांचाही एकदम सुखी संसार चालू आहे. ते बघून आम्हाला फार आनंद होतोय. बरं, आता अभिनय करणार त्या आणि तुम्ही ओळखायचा. हां, एक चिठ्ठी. काय बघा, मराठी चित्रपटाचं नाव. करा अभिनय. मोठं जमीन घर 10 सरपंच इथे 9 छावा राज्य 8 7
6 पुढचं सांग, पुढचा वर्ड सांग. 5 मिशी, थोरा, 4 वॉरियर, 3 2 वेळ संपली. बाजीराव मस्तानी. सांगा कुठला मराठी? मुंबईचा फौजदार. अरे फौजदार केलं ना. आम्ही सोल्जर बोललो असतो. आणि मुंबई असं मी सिटी केली नाही इथली. घ्या दुसरी चिठ्ठी घ्या. ओके. घ्या दुसरी चिठ्ठी. गाणं आहे गाणं. मराठी गाणं आहे. वेळ सुरू झाली. बाळा जोजोरे. हलके हलके जोराच्या पाळणा अभिनंदन. झी मराठीकडून म्हण आहे म्हण. मराठी म्हण आहे. नाचता येईन अंगण. अभिनंदन. माझी भाऊजी किती स्मार्ट आहे. झी मराठीकडून भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. या. तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडे मिस्टरांना. एकतर त्याने थोडं शांत स्वभाव ठेवावा. बरं. म्हणजे माझ्याबरोबर कधी कधी तो चिडतो. हां. आता तो इथे शांत वाटतोय तुम्हाला, पण तेवढाही तो शांत नाही आहे. काय हो, मान्य आहे तुम्हाला? मान्य तर नाही, पण शांत राहतो. आहे त्याच्यात अजून होऊन जातो. दुसरी गोष्ट म्हणजे मी कोणतीही गोष्ट जेव्हा बोलते किंवा कोणाला, आता समजा मी मुलांना काही बोलते किंवा काही, तर त्याने मला अपोज न करता माझी बाजू घ्यावी. नेहमीच शक्य नसतं, पण आता मुलांना ओरडणार तर थोडंसं मुलांनाही सांभाळावं लागतं. बरोबर आहे. पण तरी करू, बाजू घेऊ त्यांची. हां. तिसरी अपेक्षा तसं काही नाही, आता जसं आहे तसाच राहावं. तुमच्या 3 अपेक्षा? अपेक्षेमध्ये मेन एक तर सांगायचं की बाबा ती फार टॅलेंटेड आहे, हुशार पुष्कळ आहे, पण वेळेवर म्हणजे नेमक्या गरजेच्या वेळेवर ती तेवढी हुशारी वापरत नाही. तर आपलं म्हणणं बाबा तेवढी हुशारी वापर, तुझा टॅलेंट लोकांना कळू दे. काय हो, मान्य? नाही, यापुढे मी करीन. हुशारी वापर. दुसरी वापरा हुशारी. हा. दुसरी अपेक्षा म्हणजे कोणतीही गोष्ट ती आधी नेगेटिव्ह विचार करते. म्हणजे आपण काही प्रपोजल सांगा, बिझनेस असू देत किंवा कुठेही काही, म्हणजे कुठे जाण्यापासून असू देत, ती आधी निगेटिव्ह विचार करणार. अरे मग ते नाही झालं तर, अरे तिथे नाही मिळालं तर. माझं म्हणणं आधी पॉझिटिव्ह विचार करायला थोडासा. काय हो, मान्य? हां, म्हणजे मी ॲक्च्युली थिंक निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह यायची आहे. म्हणजे आधीच आपण वाईटाचा विचार करून ठेवायचा, म्हणजे वाईट झाल्यावर आपल्याला त्रासही होत नाही. कळलं तुम्हाला? पण नेहमीच तसं अगदीच. आणि चांगलं झाल्यावर आनंद जास्ती होतो. कळतंय मला, कळतंय. तिसरी अपेक्षा? थोडंसं मुलांना कमी ओरडावं तिने. खरं आहे? हो म्हणतायत मुलं. काय हो, बोला आता. मुलांना म्हणजे जर मी नाही ओरडली, म्हणजे त्यांना सांगायला पाहिजे ना की काय चूक आहे, काय बरोबर आहे. दरवेळीच त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे केलं तर मग त्यांना वळण कसं लागणार. बरोबर. मग आता हे जर त्यांना नाही ओरडत तर दोघांपैकी एकाने तर म्हणजे स्ट्रिक्ट राहायलाच पाहिजे. वाटून घेतलंय. बरं, आज सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं? सॉरी म्हणायचं तर माझ्या आईवडिलांना, की मी म्हणजे त्यावेळी शिक्षण वगैरे सगळं हे टाकून म्हणजे याच्यामध्ये माझं शिक्षण पूर्ण म्हणजे पुढचं शिक्षण मी केलं नाही. त्यांच्याही माझ्याकडून काही अपेक्षा असतील की मी काही करावं पुढे, ते नाही झालं. म्हणजे मला करता आलं, मी लग्न केलं असं. आणि सासूबाईंनाही, त्यांनाही म्हणजे त्यांच्या याच्यातली किंवा काही असेल त्यांच्या अपेक्षा आपल्या सुनेकडून, तर त्या मे बी माझ्याकडून नसतील झाल्या. त्यासाठी त्यांनाही सॉरी. थँक्यू पण म्हणजे माझ्या आईवडिलांनाही आणि सासूबाईंनाही, की त्यांनी मला म्हणजे जसं आहे तसं ॲक्सेप्ट केलं, म्हणून थँक्यू. हां, थँक्यू. तुम्ही? बस तसं जर सॉरी म्हणायचं झालं तर मी पण माझ्या फॅमिलीलाच पहिल्यात आधी सॉरी म्हणेन. कारण त्यांच्या काही अपेक्षा माझ्याकडून असतील ज्या मी पूर्ण नाही करू शकलो, आणि जे मला ठीक वाटलं ते मी केलेलं आहे. अर्थात मी आनंदी आहे, आज तेही आनंदी आहेत, पण तरी म्हणून सॉरी. त्यांना आपण सॉरी म्हणतो. आणि थँक्यू.
थँक्यू. जसं ही म्हणाली तशी मी एंटायर माझ्याही फॅमिलीला म्हणेन आणि खास करून हिच्या फॅमिलीला, आईवडिलांना तर खास म्हणेन, कारण त्यांनी त्यावेळेस मला सपोर्ट केला आणि माझी बाजू घेऊन म्हणाले नाही मुलगा चांगला आहे, आम्हाला हरकत नाही, आणि त्यांनी व्यवस्थित लग्न लावून दिलं. किती वर्ष झाली आता लग्न? 21 पूर्ण झाली. 21 वर्ष छान सुखाचा संसार सुरू आहे. आणि अचानक ही जेव्हा संकल्पना आली काहे दिया परदेस, म्हणजे इंटरकास्ट मॅरेज आणि त्यातून सुसंवाद, हे ज्या वेळेला सुरू झालं त्यानंतर वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या कथाही आम्हाला ऐकायला मिळाल्या. त्यामुळे तुमची भेट झाली, हो की नाही? बरोबर. बद्दल धन्यवाद. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. तुम्हालाही नमस्कार. आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. वहिनींना उचलून घेतलं, त्या मुलांचे एक्सप्रेशन काय छान होते माहिती आहे का? त्याच्यासाठी पण रिझन आहे. उचलू नको असं सांगितलेलं, जर तू नाही उचलू शकला तर उगाच फजिती होईल असं याने सांगितलं होतं. बऱ्याच गोष्टी म्हणजे इथे शूटिंगच्या आधी काय काय घरी घडतं ते सगळंच आपल्याला कळलं. आजचा भाग इथे संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.